आदित्यादि नवग्रह देवतामुद्दिश्य पंचाचार्य गुरुवर्य देवतामुद्दिश्य शुभ शुभ शंभोराज्ञया आद्य ब्रह्मणः श्री श्वेतवराह कल्पे कलियुगे जम्बोद्वीपे भरतखंडे गंगा गोदावरी मध्यदेशे श्रीशैल्य महाक्षेत्रस्य महाराष्ट्र देशे मोहनावती मुख्यड पुण्यक्षेत्रे पावनक्षेत्रस्य ग्रामदेवतानां स्थानदेवतानां नगरदेवतानां समस्त आवाहित हरिहर गुरुदेवतानां चरणसन्निधौ तदाशाली महर्षिके प्रभवादि षट् संवत्सराणां मध्ये श्रीशके 1946 क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतु मासोत्तमासे ज्येष्ठ मासे चंद्रराशि मकर स्थितियः सूर्यराशि मिथुन स्थितियः चतुर्थी पुण्यक्षत्रयोयां कृष्णपक्षे श्रवण नक्षत्रे वैद्युति योगे भवकरणे बालवकरणे सायंकालस्य एवं ग्रहगुण विशेषण विशिष्टायाम् अस्यां क्षुभिधो अस्य यजमानस्य श्रीमान् श्रीमताः अस्य यजमानस्य गोत्रोत्पन्नः गोत्रोद्भवस्यायां सर्वांनी आपल्या गोत्राचं उच्चारण करा. वीरशैव संप्रदायांना गोत्र जर माहिती नसेल तर नंदी गोत्राचं उच्चारण करा आणि कोणी शैव असेल तर कश्यप गोत्राचं उच्चारण करा. गोत्रोत्पन्नः गोत्रोद्भवस्यायां वंशोत्पन्नः वंशोत्पन्नः. तुम्ही तुमचं आडनावाचं उच्चारण करा स्वतःच्या मनातल्या मनात. श्रीमान श्रीमतः तुमचं नाव, तुमच्या धर्मपतीचं नाव, तुमच्या मुलाबाळाचं नाव, सर्व कुटुंबाचं नाव मनातल्या मनात घ्या. सपुत्री पुत्रकस्य सपौत्री पौत्रकस्य सभ्रातृकस्य सभ्रांधवस्य सपरिवारस्य च. सर्वांनी म्हणा मम अस्माकं सर्व सह कुटुंबानां क्षेम स्थैम स्थैर्य धैर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यार्थं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ फल सिद्ध्यार्थं दैव प्रीत्यार्थं मम एतत् चतुर्थी संकष्ट चतुर्थी वैकल्य व्रत उद्यापन कर्मणि आद्य पुण्य पावन अंगारक चतुर्थी योगेन वैकल्य व्रत उद्यापन कर्म श्री गुरु शटस्थल ब्रह्मी अष्टोत्तर डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी दिव्य सान्निध्यात तथा प्रसादिक गजानन मंडल गणपति देवतानां दिव्य सान्निध्यात वैकल्य व्रत उद्यापन कर्मणि मम गुरु परमगुरु परमेष्ठि गुरु परात्पर गुरु सचितानंद सद्गुरु देवतानां अखंड कृपा प्रसाद सिद्ध्यार्थं नानाविध सेवा क्षेत्राणां विद्या अध्ययन क्षेत्राणां संगणक औद्योगिक शैक्षणिक क्षेत्राणां सुयश सत्कीर्ति लाभ शत्रुपराजय सत् अभिष्ट सिद्ध्यार्थं मम सर्व सह कुटुंबानां विद्या धन आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यार्थं सर्व व्यापार उद्योग क्षेत्राणां सर्व सुयश प्राप्त्यार्थं मम गृहेण नित्यनिवासिनी स्थिरलक्ष्मी धनलक्ष्मी महालक्ष्मी प्राप्त्यार्थं मम सर्व व्याधि
जरा मृत्यू पीडा सर्व संकट विघ्न सर्व निरसन निवारणार्थम सर्व आवाहित देवता स्थापित मंडलादि देवता यज्ञादिक देवता संपूर्ण अनुग्रह एवं कृपा कटाक्ष प्राप्त्यार्थम मम दिव्य मनोरथ सिद्ध्यार्थम सर्व गणाचार्य मठ संस्थानेन सद्भक्त शिष्य वर्गाणां संपूर्ण अनुग्रह प्राप्त्यार्थम सर्व शिष्य सद्भक्त वर्गाणाम् आयु आरोग्याभि बल प्राप्त्यार्थम मम सर्व मनोरथ सिद्ध्यार्थम अंगारक योगेन संकष्ट चतुर्थी तथा अंगारक चतुर्थी वैकल्य उद्यापन कर्म करिष्येत् इति संकल्पं करोमि संकल्प्यात् आत्मशोधयामि स्वाहा विद्यात्मशोधयामि स्वाहा सूर्याधीनां नवानां ग्रहणामानुकूल्यता सिद्ध्यार्थं ये ये ग्रहाः शुभ एकादश स्थानवत अत्यंत शुभ फल प्राप्त्यार्थं सर्वशत्रु निवारणार्थं निरंतर वंशाभिवृद्ध्यार्थं भगवत भक्ति प्राप्त्यार्थं भक्ति ज्ञान वैराग्य सिद्ध्यार्थं सकल मनोवांछित फल सिद्ध्यार्थं करिष्येत् करिष्यमान् इति संकल्प्यात्. ते अक्षदा बेलफूल खाली सोडा, हातावर पाणी घ्या आणि जमिनीवर सोडून टाकून द्या. हातावर थोडंसं पाणी घ्या आणि जमिनीवर सोडून टाकून द्या. आणि तुमच्यासमोर जे पूजेसाठी तांब्या ठेवला पाण्यानं भरलेला, त्या तांब्यामध्ये आणि त्या तांब्याची गंध हळद अक्षता कुंकू बेलफूल टाकून आणि त्याला गंध अक्षता लावून पूजा करून घ्या. त्याच्यावर हात ठेवा पूजा झाल्याच्या नंतर. ओम ददातो एतत् कर्म निर्विघ्नप्राप्तिद्वारा श्रीमन्महागणपति पूजां कर्तुं द्रव्यशुद्ध्यार्थं कलश पूजां करिष्ये. ओम कलशसम्मुखे रुद्राकण्ठे विष्णु समस्कृताः कुक्षोत सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरः अंगे च दहिता सर्वे कलशाम्बुः समस्कृताः आयान्तु शान्तार्थं दुरितक्षयकारकाः नर्मदे सिन्धु कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु कावेरी तुङ्गभद्राश्च कृष्णवेणी च गौतमी भागीरथी च विख्याता. ओम कलशेषु तावते पवित्रे वरशिक्षते अतित्रे सोमरोजनारोहण्यभ्रादिसे दिवम् अष्टोपचारे सम्पूज्य दैवम् पवित्रो वा सर्वावस्थागतोत्तमान् यत्स्मृणेत भगवान शंभो सभायाभ्यंतरशुचिः. त्या तांब्यावरचा हात काढा, त्या तांब्यामधलं बेलफूल घ्या, तुमच्या पूजेच्या सर्व साहित्यावर जमिनीवर आणि तुमच्या शरीरावर प्रोक्षण करून घ्या. सलशुद्ध्यार्थं आत्मशुद्ध्यार्थं आत्मानंद संप्रोक्षात् शेषं विसर्जयेत्. गौरीकांधा पुनादो गौरीकांधा पुनादो गौरीकांधा पूजा द्रव्यानं संप्रोक्षात् आत्मानंद संप्रोक्षात् शेषं विसर्जयेत्. त्या तांब्याला दोन्ही हात जोडून नमस्कार करून घ्या. सप्तसागर भगवान की. तुमच्या हातावर डाव्या हातावर अक्षता घ्या. डाव्या हातावर दिशा सांगताना डाव्या हातावर अक्षता घ्या. सर्वांनी इकडे लक्ष द्या. उजव्या हाताच्या ह्या 3 बोटाने इकडे लक्ष द्या. उजव्या हाताच्या ह्या 3 बोटाने डाव्या हातावर अक्षता घ्या. उजव्या हाताच्या 3 बोटाने आम्ही ज्या ज्या दिशेला हात करतो त्या त्या दिशेला डाव्या हातातल्या अक्षरातले 2-4 दाणे टाकायचं. मी ज्या ज्या दिशेला हात करतो त्या दिशेला
इंद्रादि लोकपालक देवतानाम् आवाहन पूजनं च अहं करिष्येत्। ओम पूर्व दिग्भागे इंद्राय नमः, अग्नये दिग्भागे अग्नये नमः, दक्षिण दिग्भागे माय नमः, नैऋत्य दिग्भागे नैऋत्ये नमः, पश्चिम दिग्भागे वरुणाय नमः, वायव्य दिग्भागे वायव्ये नमः, उत्तर दिग्भागे कुबेराय नमः, ईशान दिग्भागे ईश्वराय नमः, ऊर्ध्व दिग्भागे ब्रह्मणे नमः, अधो दिग्भागे अनंतकाय नमः। अक्षरान् समर्पयामि। अक्षरा जमिनीवर सोडून टाकून द्या, जमिनीची पूजा करून घ्या। जमिनीला थोडंसं पाणी लावा, गंध, हळद, अक्षांकू, बेल, फूल, साखर ठेवून पूजा करून घ्या। प्रथवीति मंत्रस्य मेरु पुरुषसूतिः सूतलछन्दकूर्मो देवता आसने विनियोगः। ओम प्रथमे त्वया धृता लोकः देवित्वं विष्णुनाधृता तञ्च धारयां देवी। भूदेवताय नमः, अनन्तकाय नमः, कूर्माय नमः, पृथव्ये नमः। गन्ध अक्षर पुष्पञ्च वस्त्राभरणञ्च देवतो धूपदीप नैवेद्यं ताम्बूलं दक्षिणान् अर्चनान् भवेदः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्धसाधिके भूदेवताय नमो नमः। गंधाक्षर पुष्पैः पूजयामि। दोन्ही हात उजवा आणि डावा पूर्ण जमिनीला स्पर्श करा, जमिनीचा आभार माना। तुम्ही ज्या आसनावर बसलात त्या आसनाला स्पर्श करून नमस्कार करून घ्या। समुद्रवसने देवी पर्वतस्थन मंडले जय बोलो भूमाता की, जगज्जननी भवानी माता की जय। हातामध्ये अक्षरा घ्या, दिव्याचं आराधना करा आणि दिव्याच्या बुडावर अक्षता सोडून टाकून द्या। दिव्याला गंध, हळद, अक्षरा, कुंकू, बेलफुल सोडून पूजा करून घ्या आणि हात जोडून अंतःकरणेही नमस्कार करून घ्या। ओम सप्रकाश महातेजो सर्वान्तस्तिमिरावः। ओम कुमारश्शतपितर्मञ्जनानां रुद्रो पर्यन्तम्। दीपनाथाय नमः। गन्धाक्षरपुष्पैः पूजयामि। दीपनाथाय नमः। दीपनाथाय नमः। दीपनाथाय नमः। दीपनाथाय नमः। दीपनाथाय नमः। दीपनाथाय नमः। गौरी दीपाय नमो नमः। गंधाक्षर पुष्पैः पूजयामि। दोन्ही हात जोडा, दिव्याला अंतःकरणेही नमस्कार करून घ्या। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा। दीपनाथ भगवान की, सूर्यनारायण भगवान की जय। अतः श्रीमन्महागणपती देवता पूजा ध्यानम्। तुमच्या साईडला सुपारी जे मांडलेली आहे ना, सुपारी हातामध्ये अक्षता घ्या आणि सांगलं तेव्हा त्या सुपारीवर अक्षता टाका। पात्रामधले देव आणि सुपारी सोडून पाटावर एक सुपारी मांडला विडा, त्या विड्याची पूजा करायची। कधी मी सांगल तेव्हा टाकायचं। महामंगला गौरीचं आराधना करा, देवीचं स्मरण करा। कोणाकडे जर सुपारी नसेल तर सुपारी मागून घ्या, तुम्हाला सुपारी देण्यात येईल बरं का। कोणाकडे नाही काय हात वर करा लवकर। सुपारी किंवा गणपती नसेल तर मागून घ्या। ज्यांच्याकडे सुपारी किंवा गणपती नसेल त्यांनी कृपया आमच्याकडून घ्यायचं। दोन सुपारे, एक गौरी आणि गणपती। ज्यांच्याकडे देव नाही म्हणजे मूर्ती नाही त्यांनी दोन सुपारी घ्यायच्या आहेत, एक गौरी आणि गणपती। गणपती अभिषेक पात्रामध्ये ठेवायचा आणि गौरी पाटावर मांडायची किंवा पीस अंतरून पीसवर मांडायची साईडला। सर्वांनी आमच्याकडे लक्ष द्या, आम्ही काय सांगतो तेवढं ऐका। ज्यांच्याकडे देव प्रतिमा नाही, विग्रह नाही, त्यांनी दोन सुपाऱ्या आचार्याकडून मागून घ्यायच्या आहेत, म्हणजे महाराजाकडून मागून घ्यायच्या आहेत। एक गौरी म्हणून पाठावर मांडा, पाठ नसेल तर पिसावर मांडा साईडला, आणि दुसरं पात्रामध्ये ठेवा, अभिषेक पात्रामध्ये गणपती म्हणून। कृपया सर्वांनी डोक्यावरती पदर घ्यायचे, नवीन आलेले जे स्त्री आहेत ना
जे कोणी पाठीमागच्या साईडला मुली बसलेल्या आहेत त्यांना विनंती, कृपया आपण ओढणी घ्यायचं डोक्यावरती, ओढणी. तुम्ही जे आज वैकल्यव्रत उद्यापनासाठी आलात, गणाचार्य प्रतिष्ठानतर्फे हे गणाचार्य मठ संस्थांतर्फे हे पूजा लाईव्ह चालू आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र किंवा जगभर तुम्हाला आत्ता 20,000 लोक लाईव्हमध्ये बघत आहेत. तुम्हाला आत्ता 20,000 लोक लाईव्हमध्ये बघत आहेत. त्यासाठी सर्वांनी ताट बसा, प्रसन्न अंतःकरणेही बसा, प्रसन्न मनाने बसा. भगवंत सुद्धा तुम्हाला बघून प्रसन्न झाला पाहिजे, असं बसा. डोक्यावरचा पदर खाली पडू देऊ नका. मुलींनी डोक्यावर ओढणी घ्या. सुपारी भेटली का सर्वांना? आता हातामध्ये अक्षरा घ्या. महामंगला गौरीचं स्मरण आणि आराधना करा मनातल्या मनात. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके जयन्ते मंगला काली भद्रकाली कपालिने प्रणो देवी सरस्वती वाजेर्भिर्वाजनीवते सर्वस्वरूपे सर्वे शक्ति समन्तते. ओम महाकाले महासरस्वते देव्ये ओम गवरे मिमाय सलिलान रक्षत्रे कपदे दुपदे साठ दुष्पदे महामंगला गौरये नमो नमः. पात्रामधली सुपारी सोडून जे पाटावर सुपारी मांडलेली आहे त्या सुपारीवर अक्षता टाकून द्या. त्या सुपारीवर पाणी टाका, पंचामृत टाका, पुन्हा एकदा पाणी टाका. गंध, हळद, अक्षता, कुंकू, बेल, फूल, धूप, दीप, नैवेद्य, चिल्लर, कॉईन ठेवून नमस्कार करा. महामंगला गौरये नमो नमः. गंध अक्षर पुष्पैः पूजयामि. श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. श्रीं ह्रीं श्रीं राजराजेश्वरे त्रिपुरसुन्दरे कालिका परमेश्वर्ये नमो नमः. श्रीमन्महामंगला गौरये नमो नमः. गन्धाक्षरपुष्पञ्च वस्त्राभरणञ्च देवतो धूपदीपनैवेद्यम् कल्याणे सुभद्रे दाक्षायणे परानन्दशक्ते परायणे श्रीराजराजेश्वरी कालिका श्रीराजराजेश्वरी. श्रीमन्महामंगला गौरये नमो नमः. ध्रुवन्ते राजा वृणवो ध्रुवन् देवो बृहस्पतिः. दोन्ही हात जोडा, महामंगला गौरीचं स्मरण करा. ओम दांकायां शांकरी देवी कामाक्षी कांचकापुरे अलंबुरी जो उलंबा श्रीशल्य ब्रह्मरामिका उज्जैन्या महाकालीं पीठायां पुरहूतिका हरिक्षेत्रे कामरूपा प्रयागे माधवेश्वरी वाराणस्यां विशालाक्षी काश्मीरे च सरस्वती जगदपितरो वन्दे पार्वती परमेश्वरो सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके. ॐ कस्तूरे तिलकाञ्चिते दुविलसात् प्रोद्भात्सि फालस्थले लोलापाङ्गदरङ्गते कृपा सारेण तानन्दिनी श्रीमातरं भावये जगज्जननी भवानी माता के महामंगला गौरी माता के जय.
हातामध्ये अक्षरा घ्यायचं, फक्त महागणपती देवाचं स्मरण करायचं, आराधना करायचं. आत्तापर्यंत आम्ही जेवढं संकष्ट चतुर्थी केल्या त्याचं संपूर्ण अनुग्रह संपूर्ण फळ मला भेटू दे. जे संकल्प सोडल्या ते संकल्प सिद्ध होऊ दे, सर्व मनोरथ पूर्ण होऊ दे म्हणून भगवंताला स्मरण करा. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनाम् उपमश्रवस्तमम्. श्रीमन्महागणाधिपतये नमः. ओम भूः ओम भवः ओम स्वः ओम स्वः. सशक्ति सायुध श्रेयपरिवार आवाहयामि स्थापयामि. सन्नितो भव अपकुण्ठितो भव इति षण्मुद्रा प्रदर्शितः. ध्यायामि आवाहयामि. पादयोः हस्तयोः मुखाम्भुजाचमणयोः सिद्धिबुद्धिसहिताय श्रीमन्महागणाधिपतये नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. त्या गणपतीवर टाका. सुपारी असेल तर पात्रामधल्या सुपारीवर टाका. मावाहयामि स्थापयामि पूजयामि आवाहनार्थे अक्षरं समर्पयामि. तुमच्या मनामध्ये असं अजून अक्षरा घ्या. तुमच्या मनामध्ये असं एक भाव जागृत करा की आपण आपल्या गणपतीला देवाला एका रत्नाचं सिंहासनावर बसवल्या असं म्हणून हातामध्ये भाव धरा आणि अक्षरा घ्या. मी सांगेल तेव्हा अक्षरा अजून गणपतीवर टाका. ओम विश्वात्मने नमस्तुभ्यं शंभवे सर्वजिष्णवे. श्रीमन् गणेशंबिकाभ्यां नमो नमः. रत्नसिंहासनं समर्पयामि. रत्नसिंहासनार्थे शरणी प्रार्थनापूर्वक. अजून हातामध्ये अक्षरा घ्या. 15 वेळेस मनातल्या मनात ओम 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 असं उच्चारण करा. 15 वेळेस मनातल्या मनात अक्षरा घ्या. आपण देवामध्ये प्राण प्रतिष्ठापना करतोय. काय करतोय आता आपण देवामध्ये? आपण विग्रहामध्ये सुपारीमध्ये देवाला आवाहन केल्या, रत्नसिंहासनावर बसवल्या विग्रह. आता देवाची प्राण प्रतिष्ठापना करायची आहे. यथासंभव अंतःकरणेही अंतःकरणातून देवाचं स्मरण करा. 15 वेळेस डोळे लावून चिंतन करून 15 वेळेस ओम म्हणा. मी जेव्हा सांगेल तेव्हा त्या सुपारीवर अजून अक्षता, विग्रहावर अक्षता म्हणजे मूर्तीवर अक्षता सोडून टाकून द्या. ओम असो निहिते पुनस्प्राण चक्षु पुनः प्राण मिहानो देई भोगम जो पश्येम सूर्य मुच्छतारणः मनमते मृणानायान स्वस्ते अमृतं वै प्राणः अमृतमाभक् प्राणानेवानियतास्थानन्ते मुभक्वेते. ओम प्रतिष्ठा ओम प्रतिष्ठा ओम प्रतिष्ठा. देवावर अक्षता सोडून टाकून द्या. देवाला नमस्कार करा. आता तुमच्या समोर पाण्याचं तांबे आहे ना, त्या पाणी त्या देवावर थोडं 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 फुलानं किंवा त्या दुर्वा आहेत ना, दुर्वा पाण्यामध्ये, त्या दुर्वानं देवावर पाणी प्रोक्षण करा. मनातल्या मनात श्री ओम गंग गणपतये नमः म्हणा. ज्यांना असं म्हणता येत नसेल त्यांनी श्री गणेशाय नमः असं म्हणा. ज्यांना ओम गंग गणपतये नमः वृद्ध बायकांना म्हणता येत नसेल तर त्यांनी श्री गणेशाय नमः म्हणा. हां, देवावर आता पाणी प्रोक्षण करत राहा. अगोदर पाणी, आधी फक्त पाणीच. हां, पाणी प्रोक्षण करत राहा. मनातल्या मनात श्री गणेश नमः किंवा ओम गंग गणपती नमः. श्रीमन्महागणाधिपतये नमः. गणपती अथर्व शीर्षपूर्वक जलपूजांच भवेतः. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वं साक्षादात्मासि नित्यं सत्यं वच मे अववक्तारम् अवधातारम्
मम शिष्यं अवपुरस्तात् अवदक्षिणान्तात् अवधरार्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं त्वत्तिष्ठते सर्वं जगदं त्वप्रत्ययते त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं वस्तात्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं शक्तित्रयात्मकः त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं गणादें पुरुमुच्चार्यां वर्णादें तदनन्तरम् आरधेन्दुलिसितं ये तत्तव मनुस्वरूपम् अकार मध्यमरूपम् बिन्दरुत्तरूपम् संविधा सन्धिः नित्युद्गायत्रिच्छन्दः ॐ गङ्गणपतये नमः ॐ गङ्गणपतये नमः तन्नारन्ति प्रचोदयात् रथञ्जं वरदं हस्तै बिभ्राणं मोजगध्वजगम् रक्तगन्धानि लिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितम् आविर्भूतं सृष्ट्याद्यो प्रकृतेत् पुरुषात् परम् ॐ नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्त्यस्तु लम्बोदराय ये तत्तर्वशीर्षं योधीते स ब्रह्मभोजाय कल्पये स सर्वत्र सुखमेतते सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयते सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवते इदमथर्वशिशिष्यनदेयम् सहस्रवर्तनादयं यं काममधीते अनेन गणपतिर्विमिष्यते चतुर्थ्या मनश्रवणं जपते स विद्यावान् भवते न बिभेति कदाचनेति सैवैष्णोपमोपभवति स यशोवान् भवते सवाञ्छितफलमाप्नोति स सर्वं लभते अष्टो ब्राह्मणां सम्मग्राहीत्वा सूर्यवर्चस्वी भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महाप्रत्यवायात् प्रमुच्यते स सर्वं विद्भवते एवं वेद तन्मान्मवतो अवतु मामवतु वक्तारम् ॐ भद्रं कर्णेभिः देवाः स्थिरैरङ्गैः
पशुपतये च भूताय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च हस्ते च हनीयसे नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो साराय च दायकाय च नमः शम्भवे च मयो भवे च कराय च वयस्कराय च नमः शिवाय च शिवधराय च सिद्धाय च कुल्याय च नमः पार्चाय च वार्चाय च करणाय चोत्तरणाय च नमः आतार्चाय च लाध्याय च शिष्टाय च भिन्नाय च नमः सिगत्याय च प्रवाघ्याय च ॐ शयञ्च मे मयच्च मे प्रियञ्च मे नुकामश्च मे कामश्च मे सोमनसश्च मे भद्रञ्च मे शय्यच्च मे वशच्च मे यशश्च मे भगच्च मे द्रविणञ्च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमच्च मे धृति च मे विश्वञ्च देवभोर्मनोर्यत्नेनि बृहस्पतिरुक्तामदार्शकं विश्वदेवा सोक्तवाजः पृथवे ओम शांती शांती शांती. आता त्या गणपतीवर पंचामृत टाकत राहा. पंचामृत असेल तर टाका, नाहीतर पाणीच टाकत राहा अजून, किंवा साईडच्या विषय असेल तर मागून घ्या, असेल तर जवळच्या कोणाजवळ एकूण एकाला थोडंफार द्या, सहकार्य करून घ्या. ओम आप्यायस्व समेत ते विश्वतः सोमवृष्ण्यं श्रीमन्महागणाधिपतये नमः. मूलेन मन्त्रेण ओम दधिग्रावनौकारीशं जिष्णोरस्य स्वार्देहनः श्रीमन्महागणाधिपतये नमः. मूलेन मन्त्रेण ओम शुक्रमसि ज्योतिर्षि तेजोषि देवो वत्सवितोत्पुनः श्रीमन्महागणाधिपतये नमः. मूलेन मन्त्रेण ओम मधुवातार्ताय ते मधुक्षरन्ति सिन्धवा मधुनक्तमुतो ससे मधुमक्पार्थिवग्रजः मधुमानो वनस्पतिर्मधुमागुमस्तु सूर्यः. श्रीमन्महागणाधिपतये नमः. मूलेन मन्त्रेण ओम स्वादिपवस दिव्याय जन्मने स्वादुरीन्द्राय सवितु नाम्ने श्रीमन्महागणाधिपतये नमः. मूलेन मन्त्रेण आता देवाला स्वच्छ धुवून घ्या, हातावर घ्या, देवाला कोरडं करून घ्या, पुसून घ्या. स्वच्छ अगोदर धुवून घ्या, नंतर हातावर घेऊन कोरडं पुसून घ्या. ओम सद्यो जातं प्रपद्यामे सद्यो जाताय वै नमो नमः. ओम वामदेवाय नमो श्रेष्ठाय नमः. श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः. कालाय नमो कलविकर्णाय नमो बलविकर्णाय नमो बलाय नमो बलप्रदनाय नमो सर्वभूतमनाय नमो मनुन्मनाय नमः. सर्वेभ्यो सर्वेभ्यो नमस्ते स्तुतिरूपेभ्यः. रुद्र प्रचोदयात्.
श्रीमन्महागणाधिपतये नमः ॐ आपोहिष्ठामय भवस्नान ऊर्ध्वरातनये उषिदुर्मादर तस्मातरङ्गमावो श्रीमन्महागणाधिपतये नमः शुद्धोरकस्नानं मूलेन मंत्रेण शुद्धोरकेण स्नापयामि. आता पाटावरचं प्लेट काढून घ्या. अभिषेकाचं जे पात्र आहे भरलेले ते काढून घ्या. पाटावर अक्षदा टाका किंवा नागेरीचं पान असतं तर ठेवा आणि त्याच्यावर गणपतीचं मूर्ती ठेवा. प्लेट असेल रिकामा तर प्लेट ठेवा, त्या प्लेटमध्ये गणपती ठेवा किंवा नागेरीचं पान असेल तर नागेरीच्या पानावर त्या पाटावर गणपती ठेवा, नाहीतरी अक्षदा टाका. थांबा, सर्वांनी 1 मिनिट थांबा. ते जे अभिषेक पात्र आहे त्यातलं पाणी काढून घेतात आमचे महाराज लोक, त्या प्लेटमध्ये ठेवू शकतो तुम्ही. सर्वांनी 1-2 मिनिटं थांबा. देवाला हातावर घ्या, डाव्या हातावर घ्या देवाला आणि कोरडं करा. डाव्या हातावर घ्या देवाला आणि कोरडं करा. सर्वांनी बोलू नका रे, जा पाणी घ्या सगळं, जा की गणेश घे ना, चल पाणी काढून घेतल्याच्या नंतर प्लेट कोरडं करा. अजून पाटावर किंवा पीसवर ठेवा. त्या प्लेटमध्ये थोडं गंध लावा किंवा भस्माचे 3 पट्टे ओढा. त्याच्यावर गणपतीची मूर्ती, सुपारी असेल तर सुपारी ठेवा. फक्त ठेवा. आत्ताच कोणी उपचारिक पूजा करू नका. गंध हळद अक्षता कुंकू लावू नका आत्ताच. फक्त प्लेटमध्ये देव ठेवा. सर्वांना सूचना आहे, फक्त देवाला आसनावर ठेवा. कोणीही देवाची उपचारिक पूजा आत्ताच करू नका. सर्वांनी एकदाच मंत्र म्हटल्याच्या नंतर उपचारिक पूजा करायची असते. सर्वांनी देवाला आसनावर ठेवायचं आहे, म्हणजे प्लेटमध्ये ठेवायचं आहे. स्वयंसेवकांना विनंती आहे, अजून थोडं फास्ट पाणी काढून घ्या. सगळं काढून घेते. सर्वांनी तांबण कोरडं करून घ्या आणि त्या पात्रामध्ये देव ठेवा. आसनावर ठेवा देवाला. थोडंपर्यंत झालं का? लास्ट झालं नाही दिसतं की डोळ्याला तुम्ही. सर्वांनी पात्रामध्ये देव ठेवा. झालं का सर्वांचं? झालं? राजू झालं? आता देवाला आसनावर ठेवा. देवाला गंध लावा. हळद, कुंकू, अक्षदा, वस्त्र, दुर्वा, लाल फुलं असतील तर लाल फुलं, जे आणलात ते फुलं. चांदीच्या दुर्वा वाहू नका म्हणून. चांदीच्या दुर्वा वाहू नका आत्ताच कोणी पण. फक्त आणल्या असतील तर चांदीच्या दुर्वा कोणी आणल्या असतील तर वाहू नका. फक्त दुर्वा वाहा. हिरवी हरळी वाहा, दुर्वा वाहा. गंध, हळद, अक्षा, कुंकू, दुर्वा, बेल, फूल, वस्त्रमाळ, धूप, दीप, नैवेद्य असेल तर नैवेद्य ठेवून घ्या साखरेचा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करेशिनी श्रीमन्महागणाधिपतये नमः. दिव्य
परिमलगन्धान् धारयामि हरिद्रापीतसंयुक्ता सर्वाभरणभूषितः कुङ्कुमं काञ्चनं दिव्यं कामन्या कामसम्भवा श्रीमन्महागणाधिपतये नमः आयने ते परायणे दुर्वारोहन्तु पुष्पिणी अक्षरान् धवलान् दिव्यास्तिरतण्डुलमिश्रितान् श्रीमन्महागणाधिपतये नमः लिङ्गोपवेदं परमं पवित्रं प्रजापतय्य साजं पुरस्तात् श्रीमन्महागणाधिपतये नमः लिङ्गोपवीतं धारयामि लिङ्गोपवीतार्थे तदाक्षतान् वस्त्रयुग्मकम् अभिवस्त्रा सुवासन्यन्यर्ष्वाभिजन सुदगात् पूयमानाः श्रीमन्महागणाधिपतये नमः त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं त्रियायुधम् तटाकं धननिक्षेपं ब्रह्मसापे शिवालये कोटिकन्या महादानम् काशीक्षेत्रनिवासं च कालभैरवदर्शनम् मुल्यदो ब्रह्मरूपाय मध्यदो विष्णुरूपिणे एक एक बिल्वमात्रेण कोटिकन्या फलं लभे श्रीमन्महागणाधिपतये नमः कुशोदकः ॐ दैवः सतवासविधः प्रश्विनोर्बाहुभ्यां कृष्णो हस्ताभ्यां मादते श्रीगणेशाय नमः योपां पुष्पं वेदा पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवते एवं वेदा योपामायतनं वेदा यनक्षत्राणि योपामायतनं वेदा यप्रच्छन्यानोपामायतनं वेदा श्रीमन्महागणाधिपतये नमः वनस्पतिरसोपेतो गन्धाढ्योर्वुत्तमः धूर्वसि ध्रुवधर्वतं योऽस्मात् श्रीमन्महागणाधिपतये नमः साक्षात् प्रत्यक्षदीपं दर्शयामि ॐ नैवेद्यं षड्रसोपेतो नानाभक्ष्यसमन्वितं श्रीमन्महागणाधिपतये नमः शर्कराखण्डमहानिवेद्यो नैवेद्यान्ते मुखश्वासार्थे सकलताम्बूलानि हिरण्यरूपरूपस्य हेमबीजं विभावसो यथा सम्भवः सुवर्णपुष्पद्रव्यदानदक्षिणान् दक्षिणान्ते शरणे प्रार्थनापूर्वक सर्वांनी देवाला गंध हळद अक्षता कुंकू बेल फूल दुर्वा वस्त्र लिंगोपवित यज्ञोपवित दिव्य धूप दीप नैवेद्य चिल्लर कॉईन आणि एक फूल गंधामध्ये बुडून म्हणजे तांबूलच अर्थ त्याचा ठेवून देवाला दोन्ही हात जोडा देवाचं चिंतन करा देवाचं मनन करा ओम समुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः धुर्मार्गे दुर्गनाध्यक्ष भालचन्द्रो गजाननः विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा ओम वो राजान मध्यर्तृगमुहोतारगं सत्यर्गमुरोदस्यो
अग्निं पुरातन इत्नोरजितामि हिरण्यरूपसे कडत्वम् गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि वन्दे प्रचोदयात् सर्वांचा षोडशोपचार पूजा झाला असेल हातामध्ये अक्षर घ्या दोन्ही हात जोडा देवाला तुमचं वैकल्य व्रत उद्यापनाचं मनोरथ सिद्ध होऊ दे सोडलेले संकल्प पूर्ण होऊ दे विद्या धन यश कीर्ती सगळं पूर्ण होऊ दे सोडले संकल्प सिद्ध होऊ दे संपूर्ण अनुग्रह संपूर्ण फळ भेटू दे म्हणून देवाला दोन्ही हात जोडून नमस्कार करा विकटोत्कट सुंदर दंती मुखम भुजगेंद्र सुसर्प गदाभरण सुर सुर गणपति सुंदर केशम ऋषि ऋषि गणपति यज्ञ समानो गजमुख वक्रम गिरिजापुत्रम गणगुणमित्रम गणपतिमिषप्रियं सुरपति बंधं सुंदर वक्त्रं सुरजित मणिमुकुटं लंबोदर वर कुंजास्त कृत कुंकुम वर्णधरं नयनत्रय वर्णाग विभूषित नाना गणपतितो तत्तक नाना तत्तक नाना गणपतितो तत्तक नाना गणपतितो धवलित जलधर धवलित चंद्रम भनि भनि किरण विभूषित खड्गं तनु तनु विषहर शूल कपालम हर हर शिव शिव गणपतिमभयं हर हर शिव शिव गणपतिमभयं भूर्वो स्वः गणेशंबिकाभ्यां नमो नमः धरणे प्रार्थनापूर्वका प्रारंभे विनंती करु गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरो निबुद्धिमत दे चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवे मोरया मी बाळताने अन्याय माझे मोरेश्वर तू घाल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं विघ्नेश विधिमार्तण्डा चन्द्रेन्द्रवेन्द्रवन्दितो विघ्नेश्वर भगवान की गणपती बाप्पा मंगलमूर्ती सर्वांनी म्हणायचं आहे वक्रतुंड सर्वांनी म्हणायचं आहे वक्रतुंड हात जोडा टाईट बसा पाठीचा कणा ताट हा भगवंताला ऐकू जावा तुम्ही म्हणाव तर म्हणा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती गजानन महाराज के सांबज नमः पार्वतीपते शिव हर हर प्रेम जगद्गुरु पंचाचार्य महाराज के वीरभद्रेश्वर भगवान के श्री
श्रीमद जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज के, संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज के, गोपाल कृष्ण भगवान के, राजाधि रामचंद्र भगवान के, पवन सुत हनुमान महाराज के, कुंडलीक वर्धि हरि विठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान के, मौली ज्ञानेश्वर महाराज के, जगद्गुरु तुकाराम महाराज के, श्री गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज के, बाल तपस्वी सिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज के, श्री गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज के, जय मंगलम जय नमः पार्वती पते शिव हर हर. आता सर्वांनी हात जोडून बसायचा आहे. तुमच्या नावाचा संकल्प सोडलेला आहे. देवताचं आवाहन करायचं आहे. बरोबर. आता पुण्य हा वादन कर्म करिष्येत. सर्वांनी मनातल्या मनात ओम गंग गणपतये नमः हात जोडून ओम गंग गणपतये नमः किंवा श्री गणेशाय नमः असं मनातल्या मनात म्हणायचं आहे. अंतकरणात पुण्य हा वादन कर्म करिष्येत. स्वस्तिन इंद्रो वेदद्रवाः स्वस्तिन मूघा विश्ववेदाः स्वस्तिन स्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु. वर्णाय नमः वर्णम् आवाहयामि. गायत्रे नमः सावित्रे नमः सरस्वत्यै नमः. पूजयामि वास्तुष्पतये नमः. आवाहनार्थे अक्षरान् शरणे प्रार्थना पूर्वक ईशान सर्वविद्यानां ईश्वर सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्राह्मण ब्रह्मा. स्थापयामि नमस्कारं करोमि. साधुकार्यप्रस्तानं कल्पयामि प्रसीद मे. विष्णु समस्थिता तुंगभद्राश्च कृष्णवेणी च गौतमे विख्याता पद्मजगन्नाथः कलशे सुधावते पवित्रे वर्षिष्ठते सुवर्धन्ते सोमरोदनारोहणभ्रासेदु तेनोर्गेण पूजा द्रव्याणि दैवम् आत्मानन्द संप्रोक्ष वर्णाचराणदेवताभ्यो नमो नमः. गन्धाक्षरपुष्पञ्च वस्त्राभरणं च देवतो धूपदीपगे गङ्गाभूलं दक्षिणार्चना भवेतः. देवो बृहस्पतिः ध्रुवतेन्द्रश्च राष्ट्रधारयतां ध्रुवम्. पूजयामि अलङ्करणपूजां च परिकल्पयामि चरणे प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. सर्वांनी हात जोडायचा आहे. म्हणायचं आहे शिव आपः संतु संतु शिव आपः अस्तु सोमनस्य अस्तु. म्हणा गंधानि पान्तु अक्षर पान्तु पुष्पाणि पान्तु सकल तांबूलानि पान्तु सुवर्ण पुष्प दक्षिणः पान्तु आरोग्यमस्तु. म्हणा दीर्घवायुः शांती पुष्टि तुष्टि श्री यशो विनयो वित्तं च पुत्रं बहुधनं चानिष्यं चास्तु तथास्तु. यं कृत्वा सर्व वेद यज्ञ क्रिया करणः ब्रह्मा शोभा शोभनः
प्रवर्तन्ते तमहं ओंकार नादि कृत्वा ऋगु यजु साम अथर्व आशीर्वचनं बहु ऋषिमतं बहु समुज्ञातं भवद्वीरः नुज्ञात पुण्य पुण्याहं वाजस्ये वात्सलामा व्रत जप नियम तप स्वाध्याय क्रतु क्षमा दया दान यम क्षमा दया दान सर्व विशिष्टानां माहेश्वराणां मनः समाधियता समाहितास्मः मन प्रसुदन्तु भवन्तः प्रसन्नास्मः तुम्ही आता हात जोडा. सर्वांनी हात जोडून बसायचे आणि मनातल्या मनात गणपतीचे स्मरण करायचे. जे काही आज या ठिकाणी व्रत उद्यापन करत आहोत त्या व्रत उद्यापनाचा पूर्णतः फळ आम्हाला लाभू दे म्हणून त्या विघ्नेश्वराला मनामध्ये प्रार्थना करत असायचे. दोन्ही हात जोडायचं. मी हात केलो तेव्हा मनात असतो असतो म्हणायचं नाही. आता असतो असतो म्हणत राहायचं म्हणावं. नंतर म्हणतो तुम्ही प्रत्येकाने मनात असतो 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 असं म्हणत राहायचं. की जेव्हा हात दाखवतो तेव्हा मोठा का अजून हात काढतो की म्हणत राहा. प्रथम पात्र योग ओम म्हणत राहा. शांतिरत्व चिरत्व तुष्टिरत्व वृद्धिरत्व वृद्धिरत्व विक्रमत्व आरोग्यमत्व आरोग्यमत्व ऐश्वर्यमत्व आरोग्यमत्व सर्व यज्ञक्रिया करणः ओम सर्वदेवतानां पुण्यहाकर्मणिः प्रथमपात्रे विनियोगः ओम शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु वृद्धिरस्तु वृद्धिरस्तु विक्रमस्तु आयुष्मस्तु आरोग्यमस्तु शिवमस्तु शिवकर्मरस्तु कर्मसंवृद्धिरस्तु धर्मसंवृद्धिरस्तु वेदसंवृद्धिरस्तु शास्त्रसंवृद्धिरस्तु धनधान्यसंवृद्धिरस्तु इष्टसंपदस्तु अनिष्टनिरसनमस्तु यशोरस्तु द्वितीयपात्रे विनियोगः यत्पापं रोभशुभकल्याण प्रतितमस्तु अन्तः यच्छिरस्तु उत्तरोत्तर कर्माण्य निर्विघ्नमस्तु उत्तरोत्तर महत्तरोत्तर क्रियाकरणः रम्भा शोभा शोभना संपदामतिधिकरण मुहूर्ते सर्वक्षत्रे सत्रहे सर्वज्ञ सा देवता प्रियतामा दुर्गा पांचाल प्रियतामा अग्निपुरोगामा विश्वदेव प्रियतामा इंद्रपुरोगामा मरुद्गणा प्रियतामा विशिष्टपुरोगणशिखना प्रियतामा माहेश्वरी पुरोगामा मातर प्रियतामा अरुणि पुरोगामा एकवत्नी प्रियतामा विष्णु पुरोगामा सर्वदेव प्रियतामा ब्रह्माश्च ब्रह्मण प्रियतामा सरस्वती प्रियतामा श्रद्धा मेधा प्रियतामा भगवती कात्यायनी प्रियतामा भगवती माहेश्वरी प्रियतामा भगवती वृद्धिकरी प्रियतामा भगवती पुष्टिकरी प्रियतामा भगवंतो विग्रह विनायक प्रियतामा सर्व कुलदेवता प्रियतामा सर्व ग्रामदेवता प्रियतामा सर्व इष्टदेवता प्रियतान्नौ द्वितीय पात्रे विनियोगः हताश्च ब्रह्मा हताश्च परिबन्धनः हताश्च जगत्कर्तारः क्षत्रमः पराभयन्तु क्षान्यन्तु घोराणि शान्यन्तु पापानि शान् वितदयः प्रथमपात्रे विनियोगः शुभानि वर्तामः शिवापसन्तु शुभोद्योगन्तु शिवभ्यस्तु शिवाहुतस्तु शिवावरस्तु अहोरात्र्याशिकस्यामनिकामनिका पर्जन्यवर्षन्तु फलमात्मतु योगस्वाम शुक्र अंगारक बुध बृहस्पति शंकर राहु केतु सोमान सर्व ग्रह प्रियतामा भगवान नारायण प्रियतामा भगवान पर्जन्य प्रियतामा भगवान महास्वामी प्रियतामा गुणवाक्यं यत्पुण्यं दरस्तु याजत्या यत्पुण्यं दरस्तु वशत्कारेणः यत्पुण्यं दरस्तु प्रातः सूर्योदय पुण्यदस्तु तरस्तु तरस्तु ब्राह्म्य पुण्यमर्त्यस्य सृष्टुत्पादकारकः तदेव वृक्षोद्भवत्यो तत्पुण्याहं प्रवक्तुनः. आता सर्वांनी मला भो माहेश्वरा भो देवाः आद्य सहब्रह्मणे महागणानां नमस्कुर्वाणाय आशीर्वचनाय अपेक्षमाणाय मह्यं कृत आद्य श्री गुरु षटस्थल ब्रह्मे अष्टोत्तर डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी दिव्य सान्निध्यात मम संकष्ट चतुर्थी अंगारक योगेन वैकल्य व्रत उद्यापन कर्मणि स्वस्ति कल्याणं वृद्धि
स्वस्ति श्रीरस्तु भवन्तु भवन्तु ओम कल्याणमस्तु ओम कल्याणमस्तु ओम कल्याणमस्तु सरिता सागर आशल्या तीर्थानि जलदारया एतत्त्वाभिषिक्तन्तु सर्वकामार्थसिद्धये मंत्रार्थाः सकलासक्तो पूर्णमस्तः शत्रुनां बुद्धिराशावस्तो मित्राणां नस्तये पुण्डरीकाक्षमनादो पुण्डरीकाक्षमनातु इंद्रादिदेवतानामावाहनं करिष्ये शंभवे नमः नमस्ते विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिनाथकाय बालभद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय महादेवाय नमः सर्वांनी तुमच्या गुरु महाराजांचं स्मरण करा. कुलगुरूचं हात जोडा. मातृपितृ आणि कुलदेवतेचं स्मरण करा. पंचाननमोद्भूतान् पंचाक्षरमणोपकारे पंचाचार्यान् जगद्गुरो संभूतं विश्वमिथ्याव्यो विश्वान्तं सदावन्दे विश्वाराध्यान् जगद्गुरो केशवं पादराजा सुप्रभाषकं वन्दे भगवत्पादं पुनः पुनः देवाय महानीय गुणात्मने सर्वलोकशरण्याय साभिरुपाय नमो सर्वांनी हात जोडा. म्हणा आदित्याय सोमाय मंगळाय बुधाय च गुरु शुक्र शनि राहु केतवः सर्वे ग्रहाः शान्ति करा भवन्तु. आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः. दोषं निर्दोषवस्तु आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमो नमः. ओम जपगंगाशंकाशविजिह्महार्जो देवता प्रध्या देवता भेदाय भगवते सूर्यग्रहाय नमः.
प्रणमाम्यहम् देवतासहिताय भगवते कुजग्रहाय नमः भयामि स्थापयामि बोधयामि श्यामं रूपेण प्रतिमं कुसुमं सप्रे गुणो वेदं तत्तोदं प्रणमाम्यहम् देवतासहिताय भगवते बुधग्रहाय नमः भयामि स्थापयामि बोधयामि ऋषीणां च गुरुकाञ्चनसन्निभो प्रणमामि बृहस्पति देवतासहिताय भगवते बृहस्पतिग्रहाय नमः भयामि स्थापयामि बोधयामि नानाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रभार्गवं प्रणमाम्यहम् देवतासहिताय भगवते शुक्रग्रहाय नमः भयामि स्थापयामि बोधयामि समाभासं रविद्रव्यमाकृतिं छायामार्तण्डसम्भूतं प्रणमामि शनीश्वरम् देवतासहिताय भगवते शनिग्रहाय नमः भयामि स्थापयामि बोधयामि ऊर्ध्वगार्यं महावीर्यं चन्द्रादित्यमवर्तनं सूर्यकारणसम्भूतं कमलाभं प्रणमाम्यहम् देवतासहिताय भगवते राहुग्रहाय नमः भयामि स्थापयामि बोधयामि शुभसंकाशं तारकाग्रहमस्तकं प्रणमाम्यहम् देवतासहिताय भगवते केतुग्रहाय नमः भयामि स्थापयामि बोधयामि समर्पयामि नमस्कारं करोमि अमृतं वै प्राणः अमृतमाह प्राणानेव निदास्थानन्दे मुखपेदे ओम प्रतिष्ठा ओम प्रतिष्ठा ओम प्रतिष्ठा प्रतिष्ठापनार्थे धवलाक्षरां धारयामि जन्मे प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि ओम सहस्रशीर्षं देवं विश्वाक्षं विश्वशंभो विश्वं नारायणं दैवम् विश्वपरानित्यं विश्वं नारायणं हरिं विश्वमेवेदं पुरुषं सप्तमुजीपतिं पदे नारायणं महाज्ञेयं विश्वात्मानं परायणो नारायणः परो ज्योतिरात्मा नारायणः परः नारायणं परं ब्रह्म तत्त्वं नारायणः परः यस्य किञ्चित् जगत् सर्वं दृश्यते श्रूयते अन्तर्बहिः तत्सर्वं व्याप्त नारायणस्थितः प्रदेकाशप्रदयं चाभ्युपदोमुखो कुलं भाते विश्वस्यायन्तमततो ते सुक्षरकं तस्मिन् सर्वं प्रतिष्ठितो दीतिष्ठान्याहारमजरक्तमे तयस्तिस्त्वं देहमापातनमस्तका मध्यस्थान् वित्तुलेखनः स्मरान् छिकाया मध्ये परमात्मा विवस्थितः ब्रह्मा वृषं कृष्णपिङ्गलयो नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि नारायण शुक्तपूर्वक आदित्याय नवग्रहदेवताभ्यो नमः तत्सम्भवः अलङ्करणपूजान् विकल्पयामि चरणे प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि महाराज
तत्सद्रवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् सत्यं दुर्देन परिशुद्धयामि अमृतवस्तो अमृतो परस्तन्वसे अवसरार्थो नारिकेलखण्डशर्करो नैवेद्यं महानैवेद्यं नैवेद्यन्ते पानीयं सर्वं प्रणसोदनसोदनसोदनसोदनसो ब्रह्मणि स्वाहा मध्ये मध्ये उदकपानीयं समर्पयामि हस्तोदपादवृक्षालयां समर्पयामि हस्तोदपादवृक्षालयानन्तरं शुद्धाचमनीयं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः अद्वैत सर्वांनी अंतःकरणे हात जोडा महागणपती देवाचं स्मरण करा देवाला नमस्कार करून घ्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा भगवान के मोरया गजानन महाराज की जय कोण घेते गेले तुम्हाला काय म्हणून मी एवढं उशीर कसं काय अवसर्पन्तो ये भूता ये भूता विगतकर्ता नश्यन्तुषपात्म्यः अवक्रामान्त भूतानां पिशाचे सर्वतो दिशाः सर्वेषां रोधेन युद्धनारायणकर्मसमारभेत् ॐ ब्रह्मजिज्ञानां प्रथम पुरस्तात् श्रीवेन आवः सोमा बुद्ध्या अष्टदस्तनिष्ठा ॐ भूर्वस्वः हिरण्यगर्भरूपाय ब्रह्मणे नमः ब्रह्मम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि इदं विष्णुशक्रमेत्रेधानि प्रथम समूढमस्य भागमुदरे विष्णोर्विष्णोर्क्षत्रविष्णोर्विष्णोर्विष्णोर्विष्णोर्विष्णोर्विष्णुत्वे नमः विष्णुम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि ॐ नमो भगवते रुद्राय ॐ नमस्ते रुद्रमण्योतोते खवे नमः रुद्राय नमः रुद्रावाहयामि स्थापयामि पूजयामि ब्रह्मपुत्र प्रजापतये नमः प्रजापतिं वाहयामि स्थापयामि पूजयामि भागेन्द्राय नमः आवाहयामि स्थापयामि आवाहयामि स्थापयामि आवाहयामि स्थापयामि आवाहयामि स्थापयामि आवाहयामि स्थापयामि आवाहयामि स्थापयामि भागेश्वराय नमः आवाहयामि स्थापयामि ब्रह्मणे नमः आवाहयामि स्थापयामि अनन्ताय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि आह्वानार्थ अक्षतां समर्पयामि षोडशोपचार पूजा परिकल्पयामि देवो बृहस्पतिः ध्रुवन्द्र इन्द्रश्च राष्ट्रन्धारिता सर्वमा बहुपुष्पैः पूजयामि गन्ध अक्षर पुष्पं च वस्त्राभरणं देवतो धूपदीपनैवेद्यं अर्चना भवेत् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् धारयामि ध्रुवन्ते राजाभरणभो ध्रुवन्देवो बृहस्पतिः राष्ट्रं पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवते पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवते आयुर्वामायतनं देधान् भवते वामायतनं देधान् वामायतनं देधान् पूजयामि अलङ्करणपूजाञ्च परिकल्पयामि नानाविधलङ्करणपूजाञ्च परिकल्पयामि गन्धाक्षरपुष्पै पूजयामि चरणे प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि गोत्रोत्पन्नः विश्वानरदेवता आवहर पूजनं च ॐ अग्नये नमो नमः सर्वांनी मनातल्या मनात गणेशाचे स्मरण करत बसायचे आता या ठिकाणी आपलं आगमन होणार आहे तरी सर्वांनी गणेशाचे स्तवन करत बसायचं सर्वांनी आता ॐ अग्निं धोतं प्रणेमहे होदारं विश्ववेदसो पशूनां चतुष्पदाय नमः उदराय नमः बहुरूपाय नमः अन्तरिक्षाय नमो नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि अग्नये नमो नमः वैश्वानरदेवताभ्यो नमो नमः वायुस्पर्श स्वाहा अजायमानाय अनलिमिटेड
आज्यमात्रदेवताभ्यो नमः आज्यमात्राया गन्धाक्षरपुष्पै पूजयामि गणेशासनपूर्वक नमस्कारं करोमि। सर्व भक्तांना विनंती आहे, देवाचं अंतःकरण हे स्मरण करत राहा. तुम्ही सोडलेल्या संकल्पाचं पूर्ण सत्वाला नेण्याचं काम दाम्पत्य अवस्थेने करत आहेत. आवाहित आणि आवाहन केलेल्या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ यागादी कर्म करतात. देवाचे 2 मुख असतात. जसे 7 कुळ पवित्र असणारा जन्मवर्गामध्ये किंवा ब्राह्मण वर्गामध्ये जन्म घेतला असेल, पूजा पाठ पुरोहित जर करत असेल तर त्या देवबाप्पाला, गुरुजीला, महाराजाला, जंगमाला द्रव्यदान दक्षिणा जर दिलं तर ते देवापर्यंत पोहोचते. आणि देवाचं दुसरं मुख म्हणजे अग्नी. अग्नीमध्ये टाकला प्रत्येक घास हा स्वाहा म्हटल्यानंतर भस्म होऊन, स्वाहा म्हणजे अग्निनारायणची बायको. अग्नीला 2 बायका असतात. अग्नीचं नाव वैश्वानर आहे. तुमच्या जठरामध्ये म्हणजे पोटामध्ये जे अग्नी प्रज्वलित होते सकाळी जठरामध्ये जे अग्नी असते त्याचं नाव वैश्वानर आहे. तर त्या वैश्वानराला 2 बायका आहेत, स्वाहा आणि सुधा. पण आपण यज्ञ यागादी कल्याण कर्मामध्ये स्वाहाचं नाव घेतो. स्वाहाचं कर्म एवढं आहे की ज्या देवाला आहुती द्यायला त्या देवापर्यंत ते घास, ते शाकन्य, ते अन्न भस्म करून त्या देवापर्यंत पोहोचून त्या देवाचं म्हणजे आपण आशीर्वाद घ्यायचा आहे. देवाच्या मुखामध्ये देवाला अर्पण केलेली वस्तू पडल्याच्या नंतर, अन्न पडलं, शाकन्य पडल्याच्या नंतर देव संतुष्ट होतात. त्यामार्फत आपण देवाचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही जे संकल्प सोडल्या ते सावकार दाम्पत्य बसलेले ते पूर्णत्वाला येणार आहेत. त्यासाठी तुम्ही सगळेजण हात जोडून देवाला मागणी करा की त्यांच्या मार्फत सगळ्यांना पूजेला बसलेल्या वैकल्यव्रत उद्यापनाचं कर्म संपूर्ण अनुग्रह, संपूर्ण फळ सर्व सद्भक्तांना मिळो. देवाला असं नमस्कार करा, हात जोडून. ओम गणानां त्वा गणपतिं भवामहे कविं कवीनाम् उपमश्रवस्तमो ज्येष्ठानां ब्रह्मणां ब्रह्मणस्पतये श्री महागणाधिपतये नमः स्वाहा. महागणाधिपतये नमः. ओम त्वा गणपतिं भवामहे कविं कवीनाम् उपमश्रवस्तमो ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतये श्री ओम गणपतये नमः स्वाहा. गणपतिं भवामहे कविं कवीनाम् उपमश्रवस्तमो ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतये ओम गणपतये नमः स्वाहा. गणपतिं भवामहे कविं कवीनाम् उपमश्रवस्तमो ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतये गणपतये नमः स्वाहा. गणाधिपतये नमः. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपतये नमः स्वाहा. गणपतये नमः. सूर्यकोटिसमप्रभा कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपतये नमः स्वाहा. गणपतये नमः. महाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपतये नमः स्वाहा. गणपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपतये नमः स्वाहा. गणपतये नमः. सर्वदेवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. गणपतये नमः स्वाहा. गणपतये नमः. सर्वदेवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. गणपतये नमः स्वाहा. गणपतये नमः. सर्वदेवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. गणपतये नमः स्वाहा. गणपतये नमः. मार्तण्डा चन्द्रेन्द्रविन्द्रवन्दिता गणपतये तुभ्यं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतये. गणपतये नमः स्वाहा. गणपतये नमः. मार्तण्डा चन्द्रेन्द्रविन्द्रवन्दिता गणपतये तुभ्यं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतये. गणपतये नमः स्वाहा. गणपतये नमः. मार्तण्डा चन्द्रेन्द्रविन्द्रवन्दितो गणपतये तुभ्यं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतये. गणपतये नमः स्वाहा. नमः. भूतगणादिसेवितं कफित्य जम्बूफलसारवक्षतम् महात्मशोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. गणपतये नमः स्वाहा. गणपतये नमः. भूतगणादिसेवितं कफित्य जम्बूफलसारवक्षतम् महात्मशोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. गणपतये नमः स्वाहा. गणपतये नमः. भूतगणादिसेवितं कफित्य जम्बूफलसारवक्षतम् महात्मशोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. गणपतये नमः स्वाहा. गणपतये नमः.
उभास्तं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरदामकङ्कणम् गणपते नमः स्वाहा गणपतये नमः गजाननपदमार्गं गजाननमहर्निशं भक्तानायकेरुतमपस्महे गणपते नमः स्वाहा गणपतये नमः गजाननपदमार्गं गजाननमहर्निशं हरणग्रन्थं भक्तानामेकग्रन्थमुपस्महे गणपते नमः स्वाहा गणपतये नमः पदमार्गं गजाननमहर्निशं हरणग्रन्थं भक्तानामेकग्रन्थमुपस्महे गणपते नमः स्वाहा गणपतये नमः पदमार्गं गजाननमहर्निशं हरणग्रन्थं भक्तानामेकग्रन्थमुपस्महे गणपते नमः स्वाहा गणपतये नमः पदमार्गं गजाननमहर्निशं हरणग्रन्थं भक्तानामेकग्रन्थमुपस्महे गणपते नमः स्वाहा गणपतये नमः सुमुखश्चैकदन्तश्च कपिलोकचकर्णकः लम्बोदरशनिकराज रघुनाथिपः नाथक्षो भारसिन्द्रो गजानन द्वादशनामाने पडेदुर्णयादमे प्रवेशमेतदा संग्रामे संकटेष्व विघ्नस्तस्सर्जायते गणपते नमः स्वाहा गणपतये नमः स्वाहा अग्नये स्वाहा अग्नये नमः स्वाहा अग्नये स्वाहा कटाय नमः स्वाहा अग्नये स्वाहा राजाय नमः स्वाहा अग्नये स्वाहा काय 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 नमः स्वाहा अग्नये स्वाहा महागणाधिपतये नमः स्वाहा अग्नये स्वाहा नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमः स्तुलम्भोदराय कदन्ताय कविराजने शोषदाय श्रीवरदमूर्ते नमः स्वाहा अग्नये स्वाहा मूर्तये इदं नमो नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमः स्तुलम्भोदराय कदन्ताय कविराजने शोषदाय श्रीवरदमूर्ते नमः स्वाहा व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमः स्तुलम्भोदराय कदन्ताय कविराजने शोषदाय श्रीवरदमूर्ते नमः स्वाहा नमो गणपतये नमः प्रमथपतये नमः स्तुलम्भोदराय कदन्ताय कविराजने शोषदाय श्री वरदमूर्ते नमः स्वाहा नमो गणपतये नमः प्रमथपतये नमः स्तुलम्भोदराय कदन्ताय कविराजने शोषदाय श्री वरदमूर्ते नमः स्वाहा वरदमूर्तये इदं नमः केन सुषित्वा नारायण भगवान की मंगलेश्वरे सर्वान् साधिके गौरे नारायण नमोस्तुते नमः स्वाहा नमः ओम सर्वमंगलमांगल्ये सर्वार्थसाधिके गौरे नारायण गौरे नमः स्वाहा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके गौरे नारायण नमोस्तुते गौरये नमः स्वाहा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके गौरे नारायण नमोस्तुते गौरये नमः स्वाहा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके गौरे नारायण नमोस्तुते दुर्गाय नमः स्वाहा श्रीं ह्रीं श्रीं प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नमः स्वाहा श्रीं ह्रीं श्रीं राजराजेश्वरी त्रिपुर सुंदरी कालिका परमेश्वरी नमः स्वाहा श्रीं ह्रीं श्रीं राजराजेश्वरी त्रिपुर सुंदरी कालिका परमेश्वरी नमः स्वाहा श्रीं ह्रीं श्रीं राजराजेश्वरी त्रिपुर सुंदरी कालिका परमेश्वरी नमः स्वाहा श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः स्वाहा प्रणो देवे सरस्वती वाजेर्भिर्वादनेवते सर्वस्वरूपे सर्वशक्ति समन्तते ओम महाकाले महालक्ष्मी महासरस्वती दिव्ये नमः स्वाहा आवह सोपमा बुद्ध्या अष्टविधस्थाने यौनिश्रुतः ओम भूर्भुवः स्वाहा हिरण्यगर्भरूपाय ब्रह्मणे नमः स्वाहा ब्रह्मा देवानां पदवे कवीनां ऋषिविप्राणां महेश मृगाणां क्षयनगुरो ग्रहाणां तैखवे रुद्राय नमः स्वाहा हस्तोरगेन स्पर्शित्वा नारायण भगवान की जय शंघाय च पशुपतये च स्वाहा नमो अग्रेवधाय द्रेवधाय स्वाहा नमो हन्त्रे च हनेशे च स्वाहा वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो स्वाहा नमस्ते
दक्षिणमिन्द्रच मे ध्योचमिन्द्रच मे दिशचमिन्द्रच मे मूर्धाचमिन्द्रच मे प्रजापतिश्चमिन्द्रच मे रुद्राय स्वाहा ओम एकाच मे तिसरच मे पंचच मे सप्तच मे नवच मे एकादश मे त्रयोदश मे पंचदश मे सप्तदश मे नवदश मे एकविंशतिच मे त्रयोविंशतिच मे पंचविंशतिच मे सप्तविंशतिच मे नवविंशतिच मे जातवेद सहस्रनवाम सोम मराति यतो निदहात वेदः संकृतात् विश्वा नावे वसन्तुं दुरितात् अग्निः त्वाम् अग्निवर्णां वैरोचने करुनिष्ठां दुर्गां देवीं शरणमहं प्रपद्ये सुदर्शिदर्शे नमः गणित्वं पारयाणव्यो अस्मात् स्वस्ति विरतिः पूश्च पृथ्वी बहुलान् वर्मिभातोनकाय संयो विश्वान् चिरञ्जीवनि वशिवशि गुरुकुरोषडाकर्षणाकर्षण उद्वेष उद्वेष फमुच्चाटे उच्चाटे ढ स्तंभ स्तंभे क्षीके मारे मारय नमः संपन्ने संपन्ने स्वाहा पोषे पोषे परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिन्दी छिन्दी ग्रह निवारण निवारण व्याधि निविनाशे विनाशय दुःख हर हर दारिद्र्य विद्रावय देह पोषय पोषय चित्त तोषे सामर्य नमः पार्वतीपतये शिव हर हर श्री महज्जगत् यामाहो सर्व लोकांना प्रकृतीं शास्त्रपारगः तां धर्मचरणशुभ प्रणमामि परामशिव प्रप्रथमः आराध्य सद्गुरूंना स्मरण करत वीरशैव महामता स्थापनाचार्यावरील जगदादी जगद्रेणुकादी पंचाचार्य मतगण मन्मतादी शिवसुंदर आजचा हा अंगारकीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले वर्ग सर्व मठाचे ट्रस्टी उपस्थित सर्व व्रत उद्यापन करून घेण्यासाठी आले सर्व सद्भक्त मंडळी माता भगिनी नमस्कार. वारचा चतुर्थी अंगारिका चतुर्थीच्या निमित्तानं तुमचा आजचा हा व्रत उद्यापन झालेली आहे. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये त्यातल्या त्यात हिंदू संस्कृतीमध्ये गणपतीचं पूजन करतात. अशी अनेक व्रतापैकी एक व्रत आपला हा चतुर्थीचं व्रत आहे. चतुर्थीचं व्रताचं गणपती पुराणामध्ये या व्रताच्या बद्दल सखोल असं माहिती दिलेली आहे. संस्कृतीमध्ये 18 पुराणापैकी एक गणपती पुराण. त्या पुराणामध्ये सुद्धा गणेश पुराणामध्ये कुठल्याही भक्ताने गणेशाचं व्रत केल्याने त्याचा जे काही संकल्प आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गणेश पुराणामध्ये आलेल्या व्रतामध्ये जे काही तुम्ही करू लागलो तो चतुर्थीचा दिवशी. मग तो चतुर्थी असा आहे तर तो चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सायंकाळीच पूजा केला पाहिजे आणि त्या दिवशी दिवसभर आणि काही लोकांनी म्हणजे गणपतीचं व्रत आपल्या संकल्पनेवर असतो. म्हणून सायंकाळच्या वेळामध्ये पूजा करून नंतर चंद्राचे दर्शन करून चंद्राचे पूजन करून तो व्रताला त्या दिवशीचा सांगता होतो. काही लोक उपवास त्या दिवशी सोडतात, काही लोक दुसऱ्या दिवशी करतात. आता इथं आलेलं तुम्ही कोण कोण कसं केलं ते तुम्हालाच ठाऊक. कोण उपवास धरलात, कोण उपवास सोडलात. काही लोकांनी तर गोडचंच आणि काही लोकांनी तर मिठाचंच. बरोबर आहे ना? काय तुम्हाला कसं कसं जमेल त्याप्रमाणे तुम्ही उपवास पकडलो. म्हणजे तुम्ही देवाला मोदक दाखवत असतानाही सुद्धा त्याच्यामध्ये तुमच्याकडे खूप व्हरायटी आहे. म्हणजे त्याची गोडाचं मोदक करून सुद्धा देवाला दाखवलं. काही लोक तर फक्त मिठाचं म्हणून तेही दाखवले असं. पण कसं केलं ते तुम्हालाच माहिती आहे. परंतु व्रत आपण सुरुवात केल्यानंतर कुठलाही व्रत असू द्या, तो व्रत आपण सुरुवात केल्यानंतर 12 वर्ष तो व्रताचं पालन झाल्यानंतर 12 वर्षाच्या नंतर त्याचं उद्यापन करून घेतलंच पाहिजे. 12 वर्षांनी ते व्रताचे उद्यापन झाला तर तो काय लोकांची तर 30-30 वर्ष झालं, 2-2 तप संपलेली आहे. परंतु गेल्या 3-3.5 वर्षामध्ये अंगारिका चतुर्थी आलंच नव्हतं. लॉकडाऊन झाल्यापासून तर हा व्रताची कधी उद्यापनाचे हा मुहूर्त म्हणजे मंगळवारचं चतुर्थी आलेलं नव्हतं. परंतु 2024 आजचा हा 25 जूनला हा अंगारिका चतुर्थीचं एक चांगलं मुहूर्त सापडलं. अनेक लोकांनी तुमचा हा व्रताचं उद्यापन करून घेतलं रीतसर सिद्धांताप्रमाणे. आणि जे काही भारतीय संस्कृतीमध्ये आहे, जे काही हिंदू संस्कृतीमध्ये आहे त्याप्रमाणे वेदोक्त पद्धतीनं सर्व देवदेवतांचे आवाहन करून प्रधान कलश असेल, नवग्रह असेल, अशी सर्व जे काही विधी आहे त्या विधीप्रमाणे आज तुमचं व्रत पार पडलं. मग इथून पुढं करायचे काय?
मग अनेक लोकांना प्रश्न पडतो, महाराज आज उद्यापन झालं, पुढचं चतुर्थी काय करायचं? काय लोकांची मन आहे की आपण परत करतो. करत असेल तर काही अडचणी नाही. सुरुवात केलं तर परत 12 वर्ष करा, 12 वर्षांनी परत उद्यापन करा, काही अडचणी नाही. मग आपलं वय झालंय, आम्हाला होत नाही, उपवासाचा प्रश्न आहे, तर त्या लोकांनी मात्र फक्त पूजा करता येतो, उपवास पकडायची काही गरज नाही. कारण आपल्या संस्कृतीमध्ये पूजा करायला काहीच अडचणी नाही. तो पूजा तुम्ही विधिवत करा किंवा साधा पूजा करा, परंतु चतुर्थीचं पूजा घरी झालंच पाहिजे. मग ते व्रतच म्हणून तुम्ही करण्यापेक्षाही एक माझं भावना आहे, एक गणेशावर माझा भक्ती आहे, माझ्या जीवनामध्ये विघ्नहर्ता म्हणून विघ्न दूर करावा, त्या उद्देशानं सर्वजण परत तुम्ही चतुर्थीचं फक्त पूजा करत तुम्ही निघाला तर काही अडचणी येणार नाही. फक्त राहिला प्रश्न उपवास करायचे का नाही. पण खऱ्या अर्थानं उपवासाचे अर्थच आपल्या लोकांना आजपर्यंत अजून कळालेले नाही. उपवास म्हटलं तर आपण दिवसभर काय करतो, शाबुदाणे आणि बगरवरच आपण दिवस काढतो. मग ते खाल्ल्याने उलट पोट बिघडायची वेळ आहे. कारण उपवास म्हणजे तो पूर्ण दिवसभरामध्ये काहीच खाऊ नये. म्हणजे आठवड्यामध्ये एक वेळ उपवास केला तर तो शरीरासाठी चांगला आहे. डॉक्टर लोकांना तुम्ही विचारलं तर ते सांगतात चांगले आहेत, आठवड्यामध्ये एक दिवस उपवास राहिलाच पाहिजे. पण आपण उपवास राहिल्या दिवशी 2 किलो शाबुदाणा खातो त्या दिवशी, आणि त्या दिवशी भरपूर काही फळ खातो. दिवसभर माझा उपवास आहे म्हणत किती तर अर्धा 1 लिटर दूध पिऊन जातो, बरेच वेळ फराळ करून जातो, आणि संध्याकाळी मात्र आता मला भूक लागली म्हणतो. म्हणजे उपवास करणं म्हणजे काहीतर खाण्यासाठी उपवास नाही. उपवास म्हणजे त्या निमित्तानं आपला हा शरीर देखील शुद्ध झाला पाहिजे. शरीर शुद्ध झाला तर आपला हा मन देखील एकत्रित येतो. म्हणून या उपवास करण्याचं पाठीमागे एकच आहे, तर आपला जीव जमलेले सर्व महिला मंडळी मात्र तुमचं आठवड्यामध्ये खूप उपवास चालतंय. सोमवार महादेवाचा असतो, मंगळवार देवीचा असतो, बुधवार मात्र कुठल्या देवाचं करत नाही, गुरुवार मात्र गुरुचं करतो. मग काही लोक मंगळवारी करतात, काही लोक शुक्रवारी करतात देवीचं म्हणून. मग त्यातल्या त्यात काही लोक रविवारी सुद्धा काय तर सूर्यनारायणाचे मध्यंतरी त्या एकच महिना रविवारची सुद्धा बरेच लोक करत. मग आठवड्यात तुम्ही 4 दिवस उपवास केला, 3 दिवस जेवलं तर होतो काय, तुमचा हा शरीर बिघडून जातो. मग तुमचे हा मन स्थिर राहणार नाही, तुमचं तब्येत बिघडून जाणार. मग त्यावेळी कितीही पूजा करून मन नाही लागलं तर एवढं सगळं काय करून वाया जातं. म्हणून तसं न करता तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं आहे, आठवड्यामध्ये एकच करा, कुठलाही दिवस करा, सोमवार करा, गुरुवार करा, पण 1 दिवसाचे उपवास करा. आणि त्या उपवासाच्या दिवशी मात्र फक्त फळावर राहायचं. शाबुदाणे बगर ह्या भानगडीमध्ये न पडता फक्त फळावर राहायचं. आणि त्या दिवशी झाले तेवढा देवदेव करायचं, देवाचं स्मरण करायचं, दिवसभर देवाची पूजन करायचं, एखादं पोथीचं वाचन करायचं, आणि झाले तेवढा त्या दिवसभर तुमचा हा तोंड बंद ठेवायचा प्रयत्न करायचा. आपण तसं करतो का? उपवास राहिल्या दिवशी तुम्ही चिडचिड एवढा करतो, घरातल्या माणसाचे काही खरं नाही. मग असं होतो का नाही? मग हे झाल्यानंतर तो देवाला तर बरोबर वाटते का? म्हणून आठवड्यात तुम्ही 1 दिवस उपवास केला तर खऱ्या अर्थानं तुमचा हा शरीरामध्ये ताकद वाढला पाहिजे, त्या भगवंताचा प्रतिश्रद्धा वाढला पाहिजे. त्याकरिता ह्या सर्व व्रतवैकल्य आपल्याला करावा लागतो. त्या अनुषंगानं आज चतुर्थीचं उद्यापन तुम्ही सगळेजण करत असताना एक सिद्धांताप्रमाणे एक वेदोक्त पद्धतीनं तुमचं आज व्रत पूर्ण झालेले आहे. इथून येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येक जण कसं जमेल त्याप्रमाणे उपवास न करता गणेशाचं चतुर्थीचं पूजापाठ सर्वांनी करावं. आणि अजून एक सूचना आहे, कारण प्रवचन करायला बसलं तर खूप आहे, परंतु तुम्ही 7 वाजेपासून बसला, म्हणून तुमचंही जास्त परीक्षा न घेता एवढ्या सूचना देतो, तर सर्वांनी लक्षात ठेवावा. कुठलंही आपली ह्या व्रताचा असेल, तो सोमवार असेल, शिवरात्र असेल, किंवा कुठल्याही प्रकारचे व्रताचं उद्यापन असेल, तर तो मात्र मठामध्ये निश्चितपणे होणारच आहे. ते व्रताचे उद्यापन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावं. आणि त्याचबरोबर आता लगेच तुम्हाला आरती झाल्यानंतर चंद्राची पूजा करायचं, आणि ते झाल्यानंतर सगळ्यांनी महाप्रसाद करायचा. कसं जमेल आता पाटील सांगितल्याप्रमाणे झाली व्यवस्था तर निघू शकता, नसेल तर राहून सकाळी तुम्हाला जाता येतो. म्हणून आजचा हा चतुर्थीचा उद्यापनामध्ये जमलेलं तुम्हा सर्वांना त्या गणेशाचं आशीर्वाद असून तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये
जे काही तुम्ही संकल्प केला होतो तो संकल्प पूर्ण व्हावा, तुमचं संपूर्ण घरावर त्या गणेशाची कृपा आशीर्वाद असू दे म्हणून या प्रसंगामध्ये शुभ आशीर्वाद देऊन माझा वडील विराम देतो. शिवम भया. जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. श्री गुरु डॉक्टर कृपाचार्य शिवाचार्य महाराज की जय. सर्वांनी आरती लावायचं आहे, जागेवर उठून उभा टाकायचा आहे आणि सर्वांना विनंती आहे एकूण गावामध्ये थोडंसं अंतर ठेवा आरती लावताना आणि आपल्या आरती आपण सांभाळा, व्यवस्थितरित्या सांभाळा. आरतीच लावा, अगरबत्ती पण लावून आला. अस्तु मंगलानि भवन्तु लंबोदर गणराज जय जय लंबोदर गणराज. लंबोदर गणराज जय जय लंबोदर गणराज. मंगलमूर्ती हे गणपती गौरी तनया तुझला म्हणते मूषक ऐसे बाहरसते. पूजा पहिले सर्व करते शंभो कृपे गणराज जय जय लंबोदर गणराज. लंबोदर गणराज जय जय लंबोदर गणराज. वक्रति शुंडा ये गदिदंता भूते दयाघन बंधन असता. दुःख हरता तू सुख करता. विघ्ने सगळे तुलाची स्मरिता. जाती परो नाही आज जय जय लंबोदर गणराज. लंबोदर गणराज जय जय लंबोदर गणराज. दुर्व कुलाने पूजन करीतो पूर्ण कलालो तुला अर्पितो. मस्तक प्रेमे चरणे ठेवितो. रेवण सिंहा श्री गुण गातो. पूजा गजानन राज जय जय लंबोदर गणराज. लंबोदर गणराज जय जय लंबोदर गणराज. गणमुख गणपती आरती को परिमला कर्पूर आरती. गणमुख गणपती आरती को परिमला कर्पूर आरती. विद्या प्रधानमु सद्गुरुनाथमु. विद्या प्रधानमु सद्गुरुनाथमु. विघ्नवासा गौर विघ्नेश देवा. विघ्नवासा गौर विघ्नेश देवा. गजमुख गणपती आरती. गजमुख गणपती आरती को परिमला कर्पूर आरती. पार्वती पुत्रुडा परम पवित्रुडा. पार्वती पुत्रुडा परम पवित्रुडा. पाशांकुशहर विघ्नेश देवा. पाशांकुशहर विघ्नेश देवा. गजमुख गणपती आरती. गजमुख गणपती आरती को परिमला कर्पूर आरती. शेषादिभूषित भूत विनायक. शेषादिभूषित भूत विनायक. भुजगवाहन विघ्नेश देवा. भुजगवाहन
गणपती आरती दशमुख गणपती आरती निघो परिमल कर्पूर आरती निघो परिमल कर्पूर आरती आरती शिवराजा मन्मथस्वामी महाराजा वेदांताचे सार वेदांताचे सार मुख्य पेरिले देजा ओम आरती शिवराजा समाधी मास्तरे सर्वव्याप्ती गाये निरवेद श्वाप देहो निरवेद श्वाप देहो समदृष्टीने न्याये ओम आरती शिवराजा शिवभक्ति लोकधारे विश्व शिवमाये ग्रंथ परमरहस्य ग्रंथ परमरहस्य तुझ प्रकट केले ओम आरती शिवराजा अभंगे निरूपणा अनुभवी ज्ञाना आनंद शिवदासा आनंद शिवदासा सर्व शुभ कल्याण ओम आरती शिवराजा सर्वगुरुं प्रणमामि भगवद्गुरुं प्रियेन्द्रालं सदा वसन्तं जयान्ते भवं भवानी चैतन्यमामि गुणादिदातं परब्रह्म शान्तं सन्निधादेवं भवामि उमादेशराजमाय सर्वगुरुं नमः विश्वनाथं महादेवे नमः पापनाशं सिद्धावस्मै नमः विश्वनाथं परमरामन्दने राजदशामे राजनानंद शुद्धात्मनियम नोर्पयामि आरती देवाला दाखवा हातामध्ये अक्षर घेऊया अवघड होत असेल तर आरती खाली ठेवा कामकामाय वह्नो श्रीरामधातो वेदाय वैश्रवणाय महाराजाय नमः ब्रह्मा ओम तत्वायुः ओम तत्सत्यो सर्वं ओम तत्पुरो नमः अक्षरभूतेषु गुह्यायां विश्वमुत्तषु समुद्रसमग्निस्तमायस्तं सौरसं चन्द्रमास्तं ब्रह्मभूर्भुवस्वरो विश्वरसर्वभूतानां ब्रह्मा शिवो मे अस्तु सदाशिवः सर्वांनी म्हटलं आहे शुद्ध लक्ष्मी लक्ष्मी मोक्ष लक्ष्मी मोक्ष लक्ष्मी जयलक्ष्मी जयलक्ष्मी सरस्वती सरस्वती श्रीलक्ष्मी श्रीलक्ष्मी वरलक्ष्मी वरलक्ष्मी प्रसन्ना प्रसन्ना मम मम सर्वदा सर्वदा विद्याधनं विद्याधनं यशकीर्ति यशकीर्ति पुत्र पुत्र पौत्रादि पौत्रादि धन धन संपदा संपदा मंत्र मंत्र पुष्पांजलि पुष्पांजलि प्रधानेन देहि 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 शंकर सदा शंकर सदा देहि 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 शक्तये सदा शक्तये सदा समपादारण्यो सूर्यो नमस्कारे समर्पयामि नमः पार्वतीशाय हरे कृष्ण जय महाराज के श्री जगज्योति महात्मा महाराज के श्री स्वामी स्वामी महाराज के श्री गुरुपाद महाराज के श्री सत्ययोगी शिवाचार्य महाराज के श्री गुरुपाद महाराज के जय नमः पार्वतीश महाराज सर्वांनी आरती समाप्त परमेश्वरा रक्ष रक्ष परमेश्वरी शुद्ध स्फटिक संकाशं शुद्ध विद्या प्रदायकं शुद्धं पूर्ण सचिदानंदं सदाशिव महं भजे सदाशिव महं भजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु
सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा उजव्या हातामध्ये अक्षर घ्या. देवाला अंतःकरणातून प्रार्थना करा, विनंती करा. मंत्रहीन, क्रियाहीन, भक्तिहीन, मंत्रात हीन असेल, क्रियामध्ये हीन झाले असेल, भक्तीमध्ये जर काही हीन झाले असेल क्षमा अपराध करून घ्या. मात्र काही वैकल्य व्रत अंगारक चतुर्थीचं याचा संपूर्ण अनुग्रह, संपूर्ण फळ निर्विघ्नपणाने भेटू द्या म्हणून नमस्कार करा भगवंताला. आणि सर्वांनी म्हणा मम यस्य स्मृत्याच नामृत्यात पूजा क्रियादशो. सर्वांनी म्हणायचं आहे मंत्रहीन, क्रियाहीन, भक्तिहीन, परमेश्वरा परमेश्वरी यत्पूजितो मया देवी मया देवा परिपूर्ण तदस्तुते अनया ध्यानावाहा देवता दशात्मका भवति सर्वात्मके एतत् फलमावाहे देवता स्थापना देवता सुप्रतिष्ठापना सुप्रसन्नो वरदो भवतु एतत् फलं श्री कलशाग्रहे गौरी गणदेवता अर्पणमस्तु. देवासमोर सोडून टाकून द्या, हातावर थोडं पाणी घ्या, खाली सोडून टाकून द्या. एतत् शिवार्पणमस्तु. अजून एक हातामध्ये घ्या अक्षरा. देवावर 3 वेळेस अक्षरा टाका. देव थोडस हलवा. ओम बहुप्रियं पश्वाय वनविगाय बहुप्रियवाय बहुमासिलाय बहुहिरण्याय बहुजगाय बहुदासपुरुषाय मध्ये मध्ये बहुराजस्पोषाय राजास्तु. यथास्थान प्रवेशयामि क्षोभनार्थं पुनरागमनाय च पुनरागमनाय च पुनरागमनाय उत्तिष्ठन्तु. सरकून घ्या. अजून हात जोडून नमस्कार करा. आत्मा गिरिजामध्ये सर्जना प्राणं शरीरं ग्रहं भोगात्मजयोग भोगरगणा नित्या समादेशते संचारप्रदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वाङ्गिरो यत्कर्म कुरं तत्तखिलं शम्भो तवाराधनं शम्भो तवाराधनं कुलचरम कृतौ मा कायचं कर्मजौ मा मानसमापराधं विहितौ मा सर्वमेव क्षमस्व. श्री महादेव शंभो जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. शमचंद्रमौळी फलवेन्द्रमाता मुकुटे काले संगो भवदुःखहारी जलेन शंभो सगुणकाले मोरया मोरया मी बाळताने तुझे सेवा करुणाय जाणे माझे कोट्यान कोटी मोरेश्वर बातु घाल कोणे गणपती बाप्पा मोरया मोरया महाराज की गणेश्वर भगवान की जय गुरुनाथ शिवाचार्य महाराज की धर्म की जय हो धर्म की जय हो. नाशो नाशो मानव धर्माचा विजय असो मानव धर्माचा विजय असो. धर्माने विश्वाला शांती मिळावी. धर्माने विश्वाला शांती मिळावी. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. हर हर महादेव. हर हर महादेव. साम्बदे नमः पार्वतीपतये शिव हर हर तुम्ही ठेवा त्यांचं ते नसेल बस हां घ्या घ्या चला दर्शन बस दादा वाटी ठेव फक्त वरची हारा